मित्र मैत्रिणींनो नमस्कार। आज मी सुरमई घेतलेली आहे। या सुरमईला मी अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे। याचे मला अशा पद्धतीने पीसेस पाहिजे होते ते घेतलेले मी। बघा आता सुरमईला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। 5-6 वेळेस हिला चांगले हळूहळू पाण्याने धुवून घ्यायची। नंतर हिला लावायला मी बघा इथं कोकम घेतलेलं आहे। कोकमला मी भिजत घातलेलं आहे। कोकमचं पाणी पाहिजे मला म्हणून मी कोकम भिजत घातलेलं आहे। त्यानंतर मी इथं मच्छीला लावायला हळद घेतलेली आहे 1 चमचा, मीठ आणि तिखट। आणि बघा आता ह्या मसाल्याला मी या कोकमच्या पाण्यामध्ये सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आणि प्रत्येक या सुरमईच्या तुकड्याला अशा पद्धतीने दोन्ही बाजूला हे आपलं जे मसाला आणि कोकम मिश्रित आहे हा सगळा असा लावून घ्यायचा आहे। याला मॅरिनेट करायचं आहे म्हणून अशा पद्धतीने प्रत्येक याला बघा मी लावून घेतलेलं आहे सुरमईला। आणि आता याला आपण मुरवत ठेवूया। साधारण अर्धा-1 तास मी याला मुरवत ठेवणार आहे म्हणजे याचे जे पीस आहे अतिशय चविष्ट लागतात। मला हे स्टार्टर म्हणून खायचं आहे। त्यासाठी मी या सुरमईचे 4 पीस हे रवा फ्राय करणार आहे। बघा त्यासाठी मी इथं अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा तिखट आणि ठेचलेला लसूण घेतलेला आहे आणि मीठ। आता या सर्वांना मी प्रथम कालून घेणार आहे म्हणजे या रव्याला हे संपूर्ण मिश्रण लागेल। लसूण पण यामध्येच मी घोळून घेणार आहे। बघा हे असं रव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता मला लागणार आहे 4 पीस फ्राय करायला, तर मी यातले 4 पीस घेते आहे। बघा किती छान मॅरिनेट झालेले आहे। आता बघा आपला रवा हा चांगला दाबून लावायचा संपूर्ण दोन्ही साईडला असं दाबायचा रव्याला म्हणजे त्याची चांगली कोटिंग होते। आणि ज्यावेळेस आपण रव्याला तळायला आपण ज्यावेळेस सुरमईला तळायला घेतो त्यावेळेस हा रवा अजिबात आजूबाजूला निघत नाही। पूर्ण पीसला हा रवा असा दाबून लावायचा। बघा अशा पद्धतीने मी या 4 पीसला सुरमईच्या दोन्ही बाजूला रवा दाबून असा लावलेला आहे। बघा आता मी याला फ्राय करायला घेते आहे। मला हे अतिशय कमी तेलात फ्राय करायची आहे म्हणून मी 1 चमचा छोटा चमचा भरून याच्यावर तेल टाकलेलं आहे तव्यावरती। तवा हा आपला नॉनस्टिकचाच असल्यामुळे याला जास्त तेलही लागत नाही। बघा आणि अशा पद्धतीने सुरुवातीला जिथं तेल असेल तिथं साईडला आता माझा तवा हा मध्यभागी थोडासा उंच आहे आणि बाजूला निमुळत आहे त्यामुळे माझे तेल जिथं असेल तिथं मी हे पीस ठेवून दिलेले आहे। बघा अशा पद्धतीने हळूहळू कमी गॅसवरती अतिशय कुरकुरीत होईपर्यंत हे पीस असे दोन्ही साईडला मी शॅलो फ्राय करून घेते आहे। खमंग असे हे आपले शॅलो फ्राय झाल्यानंतर खूप रुचकर अशी ही सुरमई फ्राय लागते। जास्त मसालेदार नाही आहे, परफेक्ट पद्धतीने बघा रवा सगळीकडे लागलेला आहे। बघा किती छान असे कुरकुरीत झाले। बघा थोडा पण रवा आपण आलटून पालटून केल्यानंतर पडत नाही आहे, पूर्ण त्याला कोटिंग झालेली आहे। बघा किती छान पद्धतीने मी आता हे तयार करून घेतलेले आहेत। मध्ये मध्ये हा जो आपल्याला
करपलेला दिसतो आहे हा जास्त, तर हा लसूण आहे. याचा स्वाद आता त्या पीसला लागलेला आहे. त्यामुळे हे बघा किती क्रंची झालेलं आहे आणि अजिबात तेलकट नाही. कुठेही हाताला तेल लागत नाही. बघा असं आपटला तरी पण पीस तुटत पण नाही आहे. आतून अतिशय सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असा हा आपला सुरमई फ्राय झालेली आहे.